पुढची बातमी बदलापूरमधून। बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणी आता मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आलेत। या प्रकरणानंतर बेकायदेशीर IVF सेंटर्स आणि सोनोग्राफी सेंटर्सवर राज्यभरात कारवाई केली जाणार आहे। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे। स्त्री बीज प्रकरणात बोगस वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे। अमजद खान आपले प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अमजद, काय आदेश देण्यात आलेले आहेत IVF सेंटर्स आणि सोनोग्राफी सेंटर बाबत? विनोद सर, स्त्री वीज विक्री प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 3 महिला जे एजंट आहेत त्यांचा समावेश आहे, तर एक सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी महिला आणि एक नामांकित कंपनीत काम करणारा फार्मासिस्ट आहे सुमित सोमकांबळे, याला अटक करण्यात आली आहे। काल जेव्हा या 5 आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा जे आरोपींचे वकील आहेत त्यांचा स्पष्ट आरोप होता की या प्रकरणात सर्वसामान्य जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जात आहे। जे मोठे मासे आहेत, जे मोठे लोक आहेत त्यांना पोलीस हात लावत नाही। आज राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली होती आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बदलापूरला येऊन या संदर्भात पोलिसांसोबत बैठक घेतली आहे आणि संपूर्ण जो प्रकरण आहे याचा आढावा घेतला आहे। यामध्ये पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की कशा प्रकारे हा सर्व रॅकेट सुरू होता आणि कशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया केली जात होती। रुपाली चाकणकर यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जे IVF सेंटर आहेत आणि यामध्ये जे IVF सेंटर होते त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच जे सोनोग्राफी सेंटर चालवणारे होते त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि ही कारवाई फक्त ठाणे या ठिकाणी नाही, फक्त संपूर्ण राज्यात केली जाईल। यामध्ये सर विनोद सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात ठाणे आणि मुंबई हा केंद्र होता आणि मोठ्या प्रमाणात या भागात जे एजंट आहे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आता समोर आला आहे। ठाणेमध्ये जो IVF सेंटर होता तो या केंद्रबिंदू होता आणि हा जो सेंटर होता हा कार्यालयाच्या नावाखाली सुरू होता आणि याची माहिती समोर आली आहे, परंतु अद्याप या प्रकरणात मुख्य जो सूत्रधार आहे त्याला अटक करण्यात आली नाहीये। आणि रुपाली चाकणकर यांचं आसपास म्हणणं आहे की IVF सेंटर आणि सोनोग्राफीचे सेंटर्स आहेत बेकायदेशीर सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचं नाव कधी समोर येईल त्याला। अमजद, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल।